लहानपणी अक्कलकोटला असताना आजोबा आम्हाला सांगायचे गंमत म्हणून आम्ही सांगतो की त्यांनी स्वामींना पाहिलं होतं. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत अजानुभव म्हणतो आपण, त्यांचे हात गुडघ्यापर्यंत होते. कानाच्या पाळ्या अशा आपल्या तळहातासारख्या होत्या आणि आजोबाजी नेहमी त्यांची सेवा चालू असायची. की चिकण मातीचा महादेव तो आपण हातावर पिंड ते करायचं, त्याला बेल तुळस व्हायची, दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग परत त्याचं विसर्जन करायचं आणि रोज ते चुकता कामा नये. नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर. माझ्या संस्कृती आणि विचार या चॅनलवर आज परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, गेले 3 आठवड्यापासून आपण आपल्या चॅनलवर अक्कलकोटमधील अनभिज्ञ स्थाने अशी एक सिरीज सुरू केली आहे. त्यात 3 एपिसोड्स आलेत. तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप छान प्रतिसाद पण दिला आहे. त्यातल्या 3ऱ्या एपिसोडमध्ये आपण राजोपाध्यांचा वाडा आणि तिथे असलेल्या महादेवाच्या पिंडीबद्दलची माहिती सांगितली होती. तसंच भाऊ शेषाद्री यांच्या बाबतीत महाराजांची जी काही घटना तिथे घडलेली होती त्याच्याबद्दल पण उल्लेख अभिषेक दादांनी केला होता. माझं खूप परमभाग्य आहे आणि स्वामींची इच्छा असावी म्हणूनच आज मी पुण्यात राजोपाध्ये यांच्या घरी आलेली आहे. हे आल्यावर अक्षरशः असं गोकुळात आल्यासारखं वाटलं, कारण आजही 5 भाऊ ते सगळे एकत्र, त्यांच्या फॅमिलीज एकत्र, हे सगळं बघून खूप मन प्रसन्न झालं की ज्याच्यावर स्वामींची कृपा असते ना तिथे तुम्हाला एक वेगळीच पवित्रता दिसून येते. राजोपाध्यांच्याबद्दल सांगायचं तर या कुळाचा अक्कलकोटमधील जे राजे आहेत त्यांच्याशी देखील संबंध होता अगदी स्वामींच्या काळापासून. आणि शिवाय यांचे पूर्वज म्हणजे आत्ता भाऊ काका ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत त्यांच्या आजोबांनी महाराजांना बघितलेलं आहे, त्यांना महाराजांचा सहवास लाभलेला आहे. त्यामुळे मंडळी, मी खूप बोलण्यापेक्षा आता मी भाऊ काकांनाच सांगणार आहे की अक्कलकोटविषयी तुम्ही आम्हाला माहिती सांगा, राजघराण्याविषयी देखील माहिती सांगा आणि महाराजांविषयी देखील माहिती सांगा. आपण भाऊ काकांकडे वळूया. नमस्कार भाऊ काका. आम्ही मूळ सातारचे. सातारला आमचं मुद्गल काय म्हणून बंगला आहे, तर तिथं आमचं मूळ घराणं होतं. आमचं आडनाव खरं पंडितराव. तर अक्कलकोट ज्यावेळी निर्मिती झाली संस्थांची त्यावेळेला अक्कलकोटच्या राजोपाध्ये घराण्याचं म्हणजे प्रवृत्त करण्यासाठी म्हणून आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं. मग आम्ही अक्कलकोटला आल्यावर आमचं राजांचं उपाध्याय पण करू लागलो म्हणून आम्ही राजोपाध्याय झालो. अच्छा. आणि असं करता करता आमचे आजोबा लहानपणी अक्कलकोटला असताना आजोबा आम्हाला सांगायचे गंमत म्हणून आम्ही सांगतो की त्यांनी स्वामींना पाहिलं होतं. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत अजानुभव म्हणतो आपण, त्यांचे हात गुडघ्यापर्यंत होते. कानाच्या पाळ्या अशा आपल्या तळहातासारख्या होत्या आणि आजोबाजी नेहमी त्यांची सेवा चालू असायची. आणि राजवाड्यामध्ये ज्यावेळेस त्यांना बोलावून यायचं पूजेसाठी त्यावेळेस आम्ही लहान असताना त्यांच्यावर राजवाड्यात जात होतो. राजवाड्यामध्ये त्यावेळेस सोन्या चांदीचे टाक, हिरे माणिक पाचू याची पूजा आमच्या आजोबा करायची आणि त्यांच्यावर आम्ही देखील जात होतो, आम्ही देखील पूजा करत होतो त्यावेळेला. पण तिथं आम्हाला जे असं जाणवलं की महाराजांची श्रद्धा आहे तोपर्यंत आपण करत राहायचं. आम्ही आजोबांच्या बरोबर 2 राजावर पूजा करत होतो आणि आमच्या हाताखाली सरबत्य नावाचा एक पुजारी होता. तो मोठी सहान गंध उगाळून द्यायचा, ते सगळं गंध लावायचं, अक्षदा व्हायच्या, फुलं व्हायची, आरती करायची, नैवेद्य दाखवायचं आणि मग आम्ही बाहेर पडत होतो. आज तागात राजवाडे देवघर आहे पण आता त्याला काहीतरी बंद त्यांनी केलं असं मला ऐकायला मिळालं. परंतु एक राजघराण्याशी संबंध आल्यामुळं आम्हाला एक अभिमान आहे आणि महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळं आमचा वाडा 150 वर्षापूर्वी बांधलेला वाडा आहे, दगडी वाडा. अजून वाड्याला कुठे पेर नाही, फट नाही, काही नाही, अशा सुस्थितीमध्ये आहे. आमचा धाकटा भाऊ तिथं असतो, जयंत राजोपाध्ये. त्यामुळे त्या वाड्याची निगा राखली जातात. आणि गंमत अशी की आम्हाला एक स्वामींचा आशीर्वाद असल्यासारखं, आता मला तुमचा म्हणा, अभिषेक निकमचा म्हणा, या लोकांचं फार मोठं सहकार्य मिळालं आणि त्याबद्दल मला आनंद आहे की महाराजांच्या कृपेमुळं मला हे लोकांचा परिचय होतो. आता मागं ठाण्याला झालं, दादरला झाला, पुण्यात झाला, अक्कलकोटला झाला. सिरियस असताना महाराजच्या वटवृक्षमध्ये बसले होते. कोण सिरियस होतं? कोण सिरियस होतं? आमच्या पंजोबांचे सासरे. पंजोबांचे सासरे.
बरं. तर त्यांना ते 4 खांबाच्या मध्ये खाटलं टाकलं होतं, त्यावर बेड का नव्हते, खाटलं होतं, खाटल्यावर झोपलं होतं. आणि त्यांच्या मुखातनं सारखं स्वामी समर्थ चाललं होतं. महाराज त्या वाड्याखाली बसले होते, मंदिर नव्हतं अजून त्यावेळेला. आणि त्याने अंतरमे ओळखलं की हा माझा धावा करतोय, आपण येऊन त्याला बघितलं पाहिजे. म्हणून महाराज तिथं निघाले. महाराजाचं चालणं म्हणजे माणसं त्याच्यावर पळायला लागायचे, हो. इतके फास्ट हो, चालायचे हो. महाराज. आणि आमच्या पायऱ्या जड होत्या, असे पायऱ्या चढून आत आले. त्याने बघितलं, त्या खाटलेल्या एक प्रदर्शनं मारली आणि खांबाला टेकून उभारले. गळ्यात दुधाची माळ होती, ती माळ घ्यायला सुरुवात केली. माळ तुटली, त्याने विलीन करून घेतलं आणि महाराज स्मशानभूमीपर्यंत चालत गेले होते. भाऊ शेषाद्रीची गोष्ट. फार म्हणजे एक अभिमान आहे या गोष्टी. आजोबा सांगायचे म्हणून मी लोकांना सांगता असतात त्या गोष्टी. आणि मला एक अभिमान की बाबा आपण ज्या वाड्यात राहतो त्या वाड्यात महाराजांचे पाय लागले. म्हणून आमच्या बाकीच्या चुलत्याने वाडा विकायचं ठरवलं, पण एकच सांगितलं, वाडा राजोपाध्यांचा राहायला पाहिजे. म्हणून आमच्या भावाकडे ताब्यात दिला तो वाडा, तो सांभाळ. आम्हाला त्याबद्दल अभिमान आहे. आमची भाऊजाई म्हणते, भाऊ तुमचाच वाडा आहे, आमचा नाही, आपल्या भावांचा, सगळ्यांचा आहे, माझा एकट्याचा नाही आहे. आणि कसं आहे आपल्याला की आपण त्या वाड्यामध्ये लहानाचे मोठे झालो. हे आमचे 3 वाडे आहेत. मधला वाडा आमचा, साईडला मुदगल मंदिर आहे, मंदिर आहे तो. पलीकडं नाना गोपाळ म्हणून होते. आमच्या एका घरात जायला तिन्हीकडे रस्ते होते. आता सगळे हे झालेले, विभागले गेले. पण आमचा वाडा अजून शाबीत आहे. आणि तर महाराज आमचे येऊन गेले, त्यामुळे त्या घराबद्दल एक अभिमान आहे. आम्ही लोकांना ते अभिषेक तेच म्हणला की ते वाड्यात गेल्यावरती काहीतरी वेगळं वाटतं. मध्यंतरी असेच काहीतरी 200-300 बायका आल्या होत्या दर्शनासाठी म्हणून. तिने वाड्यात आणलं आमच्या. मी बसलो होतो खुर्चीवर असत, तर प्रत्येकजण यायची बाया दर्शन. म्हणलं अहो असं काय करताय तुम्ही? म्हणलं तुमच्यासारखं पामर आहे. नाही म्हणलं तुमच्या जरा काही ते वेगळं दिसतं. मग कोणी मला पैसे दिले, मी म्हटलं पैसे घेत नाही. एका बाईने मला काही 500 रुपये दिले. मी अभिषेकला म्हणले मला नको, मला महाराज देतात पुष्कळ आहे, मी लोकांची पैशाकडनं अपेक्षा करत नाही म्हटलं. तेव्हा तुम्ही म्हणलं त्यांना सांगा दर्शन घ्या, त्याबद्दल महाराज दिसतात मग त्यांचं दर्शन घ्या ना. मी तुमच्यासारखा पामर आहे म्हणलं, मला काय त्याचं हे नाही आहे म्हणलं. एक अभिमान वाटतो आपल्या त्या गोष्टीचा. SD राजा म्हणून दिवाण होते अक्कलकोटला राज्याच्या वेळेला. ते 6 फूट उंच होते. आणि एक दिवशी घरी आमच्या आजोबांकडे आले होते. आमच्या घरी पूर्वी चौकटी लहान होते, कारण आमच्याकडे नम्रतेनं वागलं पाहिजे एक शिस्त होती अशी. बरोबर. ते जेवढे झाले SD राजा निघाले हात धुवायला. ते बोलत जात असताना एकदम त्यांना कपाळाचे लागलं. ते म्हणले उपाध्ये भाऊ म्हणजे हे चौकट लहान आहे, उद्या गौंडी आणखीन सुतार बोलवतो आणि मोठी करतो. आजोबा म्हणले की जिथं राजे आमच्या पुढं लावतात तिथं दिवाणांचं काय म्हणले, तेव्हा तुम्ही नमूनच जायला पाहिजे म्हणले. ह्या गोष्टी म्हणजे एक फार. एकदा बोमगाड म्हणून एक कलेक्टर होते, ते अक्कलकोटला आले होते. आणि तिथे एक नवी आपले हे दूधबावडी म्हणून आहे, तिथे एका सकाळी जाऊन प्रार्थना करून ते हातपाय धुवायला गेला. तिथे गेल्यावर त्याने बघितलं, हा राऊंड मारताना त्याने बघितलं आणि त्याने त्याला कमरेत लाथ घातली. तो पडल्यावरती त्याला वाईट वाटलं. संध्याकाळी मंदिरात गेला, महाराजांना म्हणलं महाराज असं असं आहे, मला त्यांनी लाथ मारली, काय कारण नसताना काय. आणि त्या दिवशी रात्री त्याच्या पायाला काहीतरी खिडूक चालवायचं निमित्त झालं. हो हो. तर त्याचा पाय सगळा सडा लागला. आता काय करायचं, पुष्कळ वैद्य झाले, डॉक्टर झाले, सगळं झालं. शेवटी त्याला सांगितलं कुठे स्वामींच्याकडे जा. मग तो स्वामींच्याकडे आला. मग स्वामी त्याला म्हणले ते लोक मस्ती आई क्या लोक को लाथा. मग त्याने सांगितलं जे शिवपुरी म्हणतात लिंबाच्या झाडाला, त्याचा पाला आण, त्याचा रस काढ, रस पी आणि तो पाला पायाला भर, आणि त्याच्या 8 दिवसामध्ये पाय बरा झाला. हे अशा गोष्टी एक आहेत. दसऱ्याला शमीपूजन असायचं राजवाड्यामध्ये. राजगडने आमचे वडील करायचे, रामकृष्ण गणेश राजोपाध्ये. त्यांच्यानंतर मग तो बाण माझ्याकडे आला. आणि तिथे कसं असतं त्यावेळेला शमीपूजन झालं की ते भवानी तलवार आहे, महाराज गेल्यानंतर तलवार आम्ही ती गादीला टेकून ठेवायची, त्याला मुद्रा करायचा, ती तलवार घ्यायची आणि शमीची पूजा आम्ही पहिल्यांदा करायची. नंतर बाकीच्याने लुटायचं. मग मामलेदार फौजदार कुणी असतील आणि प्रत्येकाने आम्हाला शमी द्यायची, पाया पडायचं, दर्शन घ्यायचं. आणि तिथं नैवेद्य असायचं 2 प्रकारची, एक व्हेज आणि एक नॉन व्हेज. तर आमचं नावचं बोकड असायचं, पण ते आम्ही आमच्या हाताखालचा जो पुजारी होता त्या सरबत्याला देत होतो. आणि जे व्हेज असायचं ते आम्ही नैवेद्य घ्यायचं, नैवेद्य दाखवायचं देवाला, आणि नंतर मग ते सबंध लोकांनी जेवण करायचं. अशी ती आख्यायिका होती. आणि तिथं होम हवन व्हायचं.
कोहळा दान करायचा त्याला. तिथं पूर्वीचं नाटक बिटक व्हायचे त्या राजवाड्यात. आता फार बदललं. म्हणजे कसं झालं, आमच्या वेळचा काळ आणि आताचा जमीन असांचा फरक. खरंय खरंय. आम्हाला 12-14 वर्ष असताना बघत होतो ना, इतकं राजवाड्यात प्रसन्न वाटायचं. आम्हाला आजोबाने 1 रुपया दिला चांदीचा. तो आज तागात मी जपून ठेवलं माझ्याकडे. चांदीचा सुरती रुपया अरे वा. आज तागात मला अण्णाने आमच्या आजोबांनी दिला होता. बालू तुला घे म्हणून. आज तागात मी ठेवलाय तो, मोडला नाही. चांदीचा 1952 सालचा आहे. बापरे. तो जपून ठेवलाय मी. म्हणजे मला एक आनंद आहे. आजोबाने मला दिली देणगी, हे मला अभिमान आहे माझा. फार सुंदर. म्हणजे एक एक अण्णांच्या आमच्या आजोबांच्या गोष्टी सांगितली, डोळ्यातनं पाणी येतं. भयंकर प्रेमळ, कधी कोणाला रागवलं. आमची आजी ब्राह्मणाची असून नेहमी डोक्यावर पदर असायचे तिच्या. कधी तिच्या डोक्यावरचा पदर जळला नाही. ती खांबाला टेकून बसायची. आलेले लोक दर्शन घ्यायचे. आणि आमचं अजून अक्कलकोटला बघा, आम्ही ज्यावेळेला अक्कलकोटला जातो, बाहेर बसतो ना पायरीवर, आमच्या वाड्याला लोक नमस्कार करतात. का असेल तसं कार्य जे आहे. किती वेळा बघितलं आम्ही माणसं जाताना वाड्यात नमस्कार करतात. म्हणजे काहीतरी एक त्यांना एक अद्भुत चमत्कार वाटतो की वाड्यात महाराज येऊन गेलेत म्हणून. एक अभिमान आहे या गोष्टीचा आपल्याला. खरं. म्हणून म्हणलं बे हा वाडा चांगला अजून राहावा, 100 वर्ष तसाच चिरबद्ध वाडा असं का राहावा, ही अपेक्षा आहे आपल्याला. राजोपाध्याय घराण्याचं इतका मोठा इतिहास आहे की त्यांचा घराण्याचा उल्लेख स्वामींची जी गुरुलीलामृत ही पोथी आहे त्याच्यात 16व्या अध्यायात 76व्या ओवीपासून 102 ओवीपर्यंत आहे. आत्ता आपण बोलणार आहोत ते मधुकर काकांशी बोलणार आहोत. मधुकर काका, आपण आपली माहिती सांगाल? आणि हो, नमस्कार. नमस्कार. आम्ही राजोपद म्हणजे 5 भाऊ. आम्ही 5 पैकी थोरला भाऊ भालचंद्र, हां, आणि नंबर 2 मी बर, मधुकर, नंबर 3 विलास म्हणून, नंबर 4 अनंत आणि नंबर 5 जयंत. अशा मी 5 भाऊ. आणि वेळ प्रसंगी ज्या ज्या कार्यक्रम कुठले असतात त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र येतो. त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला असं. तसंच अक्कलकोटला आम्ही वर्षातनं 2-3 वेळा जातो. एक ह्याला पुण्यतिथीला, दुसरं तुमच्या ह्याच्या वेळेस लिंपणाच्या वेळेस जातो असं, आणि तिसरं काही असे कार्यक्रम असेल तर जातो असं. 3 वेळेस आम्ही सगळे एकत्रच येतो असं. महादेवाचं जे लिंपन केलं जातं ते श्रावणात होतं किंवा कधी? श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यामध्ये काय आमच्या ठराविक अजूनही तिथी आहे घराण्यात का? त्याला सांगितलं, त्या ज्या वाड्याचं महादेवाचे पिंड आहेत त्या तिथले ते आजोपद्ध आहेत. त्यांचा एक वार सोमवार असतो, एक आमचा, एक पलीकडचा सोमवार. असे ते आम्ही सोमवार बघून एकमेकांना विचारून त्याप्रमाणे आम्ही ठरवतो. आणि मग ते जर सोमवारी म्हणजे श्रावणातल्या कुठल्याच सोमवारी आम्ही ते लिंपन करतो. स्वामींबद्दल अजून आपण काय सांगू शकाल? आपल्या घराण्यामध्ये खूप भाग्यवान आहे घराणं की ज्यांचा स्वामींशी संबंध आलेला आहे पूर्वजांचा. आता तुम्ही आता विचारल्याप्रमाणे सुरुवातीपासून सांगतो जरा थोडं. गिरिराव राजोपाध्याय म्हणून माझे खापर पणजोबा, तर त्यांना 3 मुलं होती. एक म्हणजे पंढरीनाथ, एक रामकृष्ण, नंतर पंढरीनाथ आणि गोपाळराव, असं हे 3. त्यांचे परत पिढ्यात 3. आमच्या आता ह्यांनी जे थोरल्या भावानं सांगितलं तसे 3 वाडे आहेत. ते पंढरीनाथांचं वाडा जो आहे तो जिथं महादेवाचे पिंड आहे तिथं, रामकृष्ण म्हणजे माझे पणजोबा असं. तर त्यांचं दुसरं म्हणजे मधला आमचा जो वाडा आहे तो जिथे खांब आहे. खांब आहे तिथं, आणि जे आम्हाला घरी घेऊन गेलेत ते. आणि तिसरा जो वाडा आहे तो शेजारी आत्ता ह्याने सांगितल्याप्रमाणे तिथं सगळं. आणि त्या तिन्ही घरामध्ये आतमधनं खालून रस्ता होता. बायकांनी बाहेरून जायचं नाही, वाड्याच्या बाहेर पडायचं नाही, आतून त्याने आतमध्ये एकमेकात वाड्यात जायचं होतं. पुरुष मात्र सगळीकडे त्याच्या वरती सुद्धा आहे एकमेकांना जायला. असे हे 3 वाडे आहेत. आता गिरिराव राजोपाध्यांचे सासरे म्हणजे रामकृष्णांच्या आईचे वडील हे अत्यावस्थेत होते. भाऊ शेषाद्री म्हणून ते अत्यावस्थेत होते. मग त्यावेळेस स्वामी महाराज तिथं आले आणि ते तिथं थांबले होते तिथं बऱ्याच वेळ. त्यांच्या हातात माळ ते घेतली आणि ती माळ फेकायची हातात घ्यायची, फेकायची हातात घ्यायची, असं करत असताना माळ तुटली आणि भाऊ शेषाद्रीनं हे काय म्हणतो पण त्याला मुक्ती मिळाली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर स्वामी महाराज म्हणजे पुण्य असं क्वचितच लोकांना पुण्य मिळतं की स्वतः स्वामी महाराजांच्या ह्याच्यामध्ये आपण मुक्ती मिळतो. मग स्मशानापर्यंत स्वामी महाराज जाऊन आले. एकमेव होते की स्मशानापर्यंत स्मशानापर्यंत स्वामी स्वामी महाराज त्यांच्यावर गेले असं. त्याच्यानंतर आता म्हणजे पंढरनाथाच्या म्हणजे यांच्याकडे 4 मुलं त्यांना. एक तुमचं मुदगल, दुसरे खंडेराव निळकंठ, तिसरे खंडेराव आणि चौथे दिगंबर. असं आमच्याकडे सुद्धा रामकृष्ण गणेश म्हणजे माझे आजोबा असं
आणि आजोबा त्यांच्या अजून एक होते आणि ते दत्तक गेले, पण ते पोथीमध्ये कुठच्या उल्लेख आहे त्याचा. आणि ते ग्रामदोषी म्हणून त्यांच्याकडे ते दत्तक केले. आता गणेश म्हणून जे आहेत ते माझे आजोबा याच्यामध्ये. आणि हे सगळे आम्ही राजाचे उपाध्ये म्हणून राजोपाध्ये पण जे जे काय म्हणतात धार्मिक विधी सगळे जे असतात ते आमच्याकडे असे त्याच्यामध्ये. तर गणेश हे त्या 5-6 वर्षाचे होते ज्यावेळेस स्वामी राहत होते त्यावेळेस. तर ते देवळात ह्याच्यात गेले होते स्वामी महाराजांना पाया पडले. तर ते नमस्कार करता त्यांना सांगितलं त्यांनी मारलं त्यांना आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घरामध्ये हे करायचं पार्थिव पूजा आणि आईचं चरणतीर्थ घ्यायचं रोज. आणि तेव्हापासून ती प्रथा आजपर्यंत आमच्याकडे चालू आहे. आमच्या चुलत घराण्याकडे जे चुलत भावाकडे जे आहे आता चुलत पुतण्या करतो सध्या. पार्थिव पूजा म्हणजे काय की चिकण मातीचा महादेव तो आपण हातावर पिंड ते करायचं, त्याला बेल तुळस व्हायची, दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग परत त्याचं विसर्जन करायचं. आणि रोज ते चुकता कामा नये. काशीच्या घाटावर हे खूप दिसतं. हां, हे असं अजून तेच आमच्याकडे अजून चालू आहे ते. आणि आमच्या विशेष म्हणजे आमचे आजोबा ज्यावेळेस हत्यावस्थ होते म्हणजे 1958 साली 8 ऑगस्ट 1958 साली आजोबा गेले. तर त्यावेळेस काय झालं की स्वामी महाराज त्यांचे थोरले माझ्याकडे त्याच्या कमळात देव आहे, कमळामध्ये त्याचे गणपती आहे. माझे थोरले सगळे आम्ही सगळे ते चुलते सगळे चालू होते. नाही चुलते माझे पूजेत बसले होते असं. तर त्यांना तो ह्याच्यातला जो देव गणपती आहे तो त्यांना उंच दिसला असतो, म्हणजे आपोआप त्यांना उंच. मग त्याने ओळखलं चुलत्याने आमचं. हे खूप धार्मिक होतं. तर त्याने ओळखले की आज काही बरोबर आहे चिन्ह नाही म्हणून ते बाहेर आले. महाराज होते आणि मग त्यांनी सांगितले मला हे करून पार्थिव करून. मग त्यांनी हातावर पार्थिव घेतला आजोबाने. पार्थिव घेतल्यावर बेल तुळस वाहिली, पूजा केली, तीर्थ घेतलं आणि प्राण सोडलं. ह्याच्या पण किती भाग्यवान. हां म्हणजे आम्हाला सुद्धा हे होतं म्हणजे असे आजोबा असे चुलते बिलते मिळून. आणि आता अनुभव तुम्ही त्याचा म्हणतो ना, हो. मला स्वतःला अनुभव एक असा आला की मी रिटायर झाल्यानंतर तुम्ही बरेच मॅडमचं नाव ऐकून माहीत असतं तुम्हाला. हो. तर त्या पारायण घ्यायच्या तेच करायच्या आणि साधारण 100-125 ते 150 लोक तिथं तो समोरचा हॉल जो आहे देवळातला तिथं बसायचं. तर मी रिटायर नंतर मी सुरू केलं होतं त्याचं बसायला. मग त्याप्रमाणे मी 5-7 वर्ष झाले. 1 वर्ष काय झालं, मग आमचं घर सोलापूरला माझं होतं, आम्ही सगळे पुण्यात बसायचो. मग पारायण जाताना देव बरोबर आमचं घ्यायचं, देव सोलापूरच्या याच्यात ठेवायचे घ्यायचं आणि पारायण जायचं. पारायण आलं तर परत मग तिथं काही दिवस मुक्काम करायचं सोलापूरला मग यायचं. असं एक दिवस आम्हाला जरा उशीर झाला, म्हणजे आधी न याच्या ऐनवेळेस आलो. त्यामुळे तिथे आम्ही जे देवाचा डबा होता सगळ्या देव त्या डब्यात घेतले होते. तो देवाचा डबा आमच्या घरी सोलापूरला ठेवला आणि आम्ही लगेच ह्याला आलो पूजा पारायणाला. आल्यानंतर पारायण झालं. शेवटच्या दिवशी पारायणाच्या दिवशी मी असं आंघोळ करून हे करून पोथी घेऊन निघालो, तेवढ्यात मला फोन आला की तुमच्या घरी चोरी झाली आणि घर तुमचं फोडलं म्हणून. म्हणजे आमच्या तिथं सेक्रेटरीचा फोन होता. मग मी विचार केला म्हणजे स्वामी महाराजांनी माझी परीक्षा बघितली, मी तिथं जातो का पारायण जातो. मग मी सगळे विचार सोडून दिलं आणि मी पारायण गेलो. पारायण झालं संपूर्ण. आणि त्या पोथीमध्ये सुद्धा शेवटच्या अध्यायामध्ये चोरीचाच विषय होता. म्हणजे एक अध्याय त्याच्यामध्ये आहे की असं अक्कलकोट महाराज जे आहेत स्वामी महाराज ते एकदम मल्लिक वर्षांचे देऊ आहे अक्कलकोट स्टँडच्या समोर. तिथं ते त्यांचा मुक्काम होता. काही त्यांच्या सेवेकरी जे होते ते तिथं बसले, काही सेवेकरी त्यांच्याजवळ झोपले होते, काही सेवेकरी बाजूला झोपले होते त्याच्या देवळामध्ये. तर रात्री चोरी झाली तिथं. आणि चोरी झाली ते कशी झाली की जिथं स्वामी महाराजांच्या जवळ जे लोक झोपले होते तिथलं काही गेलं नाही आणि जे बाजूला झोपले होते त्यांच्याकडे सगळे गेलं. सकाळी उठल्या स्वामी महाराजांनी सांगितलं अरे तुमचे चोरी झाली हे बघा असं तसं तसं. मग सगळ्यांनी सांगितलं असं असं तुम्ही बघा काय करायचं. ते म्हणजे माझ्या मुलाला बोलव. मुलगा म्हणजे पोलीस पाटील असं. मग ते पोलीस पाटलाला बोलवलं त्यांनी. मग त्यांनी सांगितलं की असं असं किणी गाव आहे, किणी गाव जवळ तिथं किणीमध्ये ते चोर आहेत सध्या, त्यांचं वाटप चालू आहे, तुम्ही जाऊन ते घेऊन या. मग त्यांनी जाऊन ते पण त्यांना घेऊन आले आणि ज्यांचं त्यांना मिळालं. तसं माझ्याकडे सुद्धा म्हणजे मी काय केलं म्हणजे मी जाऊन आलो, प्रसाद घेतला, घरी जेवण केलं आणि मी गाडीनं सोलापूरला गेलो. तिथं आमच्या सोसायटीत पण सगळे सेक्रेटरी त्याच्यानंतर प्रेसिडेंट सगळ्यांना बोलून घेतलं. आणि त्यांनी काय केलं होतं चोऱ्याने आमचं म्हणजे मागच्या बाजूला 2 दार आहेत आणि पुढे मेन दरवाजा मोठा जो दरवाजा आहे त्याला लॅच केलं. चोरांना ती लॅचकीच काढता नाही, कुलूप तोडलं त्यांनी बागेत टाकलं. मग लॅचकी हे नाही. मग मागच्या दारीने गेले, त्याने जोरात काढायचा प्रयत्न केला, शेवट धडक मारून कसं काय केलं कोण पण दार उघडलं गेलं, तुटलं घेतलं. पण ते उघडलं गेलं ते अजून एक दार गेले, तिथे गेले. त्याने स्वयंपाकघरात गेलं, देवाघरात बघितलं देवाचा डबा
त्यामध्ये चांदीचे टाक होते, अजून ते आहेत चांदीचे टाक. तर त्याला त्याने हात लावला नाही, चांदीच्या टाकाला हात लावला नाही. फक्त कपाट बघितलं, आता गोदरेजचं कपाटाचं माझ्या बाजून आहे तसं, त्या कपाटाचं त्यांना बिजी काही हे काढतात नाही. ते आतमध्ये हे असतं ना, आपण त्याला काय म्हणतो स्क्रू, हो. तो स्क्रूवरचा दातारा जो असतो तो तुटला. त्यामुळे ते कपाट त्यांना उघडता आलं आणि कपाटाचंच काही नव्हतं, आहे तसं काहीच गेलं नाही. म्हणजे माझं घरात चोरी अजिबात काही त्यांनी घेऊन गेलं नाही. म्हणजे अन्नधान्य ना कपडा लत्ता आणि चांदीचे टाक काही घेऊन गेलं नाही. मी त्यांचे आभार मानतो त्याच्यामुळे. त्यांचीच कृपा. हां, आणि अजून एक दोन तुम्हाला आणखी एक सांगतो अनुभव. म्हणजे माझा स्वतःच नाही, पण माझ्या एक काय म्हणतो मावस भावाचे मिसेस आहेत. आणि दुसरा म्हणजे माझे चार्टर्ड अकाउंटंट आहेत सोलापूरला. मी रिटर्न भरत त्यांच्याकडे जातो. एक दिवस आम्ही दोघे नवरा बायको संध्याकाळी असं गेलो त्यांच्याकडं. त्यांनी सगळं त्यांच्या पुढे एक व्यक्ती होती, ते झाल्यानंतर या म्हणे. ते गेले, मग आम्ही बसलो दोघेच बसलो. मग मी माझी फाईल समोर ठेवली, त्याच्यामध्ये एक एन्क्लोजर होतं. मग ह्याच्या अगोदर मी म्हणजे अन्नछत्रमंडळात देणगी दिली, पण त्याचे जे त्यांनी मला रिसिप्ट दिली होती, त्यांनी ते बघितले आणि नमस्कार केला. मी ह्यांच्या वाटेला परत कधी जाणार नाही म्हणे, स्वामी महाराजांच्या ते चार्टर्ड अकाउंट. मी म्हटलं काय झालं? त्यांनी फाईल मिटवली. सगळं सांगतो म्हणजे मी नास्तिक आहे, मी देव धर्म हे काही मी मानत नाही, माझ्याकडे अजिबात ते चालत नाही, मी मानत नाही म्हणजे. मग असंच एकदा त्यांच्याकडं ह्याचे मुंबईचे घर चालू होते चांगले, म्हणजे मग तर त्यांनी त्यांचा अनुभव सगळं सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की आपण उद्या अक्कलकोटला जायचं आहे, तर तुम्ही जा. ते म्हणजे माझी गाडी 4 व्हीलर घेऊन जा, मी काही येणार नाही, मी देवाला जाणार नाही काही नाही, तर तुमची गाडी घेऊन नाही, पण तुम्ही बरोबर या. तर त्याने ते बरोबर त्याने घेऊन झालं. जाता जाता त्याने त्यांना सांगितलं की मी नास्तिक आहे, अमुक तमुक आहे. आणि त्यांच्या घरी एक तासच धार्मिक विधी होतं. तर ह्याचं जे राघवेंद्र स्वामींचा मठ आहे सोलापूरला, आणि तिथं तो माहिती सबंध कडक 16 ओळ असतं. हो. त्याशिवाय तिथं काहीच हे करत नाही असं. बरोबर. मग हे बाकीच्या त्यांचा कार्यक्रम सगळं झाला. तर मग हे तसं उभं राहायचं ते आपण. ते म्हणजे तुम्ही जेवास असेल तर 16 नेसा, मग तरच तुम्हाला जेवाल. ते म्हणजे मी 16 नेसणार नाही आणि मी जेवण करणार नाही. तुम्ही जर वाटलं तुम्हाला तसं तर मला प्रसाद द्या, पण मी काही जाणार नाही. शेवटी त्या लोकांनी त्यांना प्रसाद दिला, पण त्यांनी 16 तिथं नेसलं नाही. असं करत करत अक्कलकोटला गेलं. अक्कलकोटला वरती जो हॉल आहे ऑफिसच्या वरती, नाही अन्नछत्र नाही, ऑफिसच्या वरती ओके. वटवृक्षाखाली, हां हां. तिथं जो हॉल आहे तिथं चिक्कार गर्दी होती. एक पौर्णिमा होती का गुरुवार होतं काही असं होतं म्हणे, इतकी गर्दी होती तिथं भयंकर. तर त्यामध्ये 2 जण बसले होते, ते गृहस्थ मुंबईचे आणि हे दोघं बसले होते. तेवढ्यात ते आरतीच्या दरम्यान एक 8 वर्षाचा मुलगा आला, हातात सोळं घेऊन आला, आणि त्यांनी ह्यांना सांगितलं की तुम्ही सोळं नेसा म्हणून. ते म्हणले मी कसं नेतो, मी काही कुठं देणगी दिली नाही, काही केलं नाही, काही नाही, काही नाही म्हणजे तुम्हाला नेसावंच लागेल म्हणजे असं, आणि तुमच्या हस्ते आरती आहे म्हणजे. मग मला काही कळलं नाही. म्हणजे मी सोळं नेसलं आणि हातात ताट घेऊन प्रदक्षिणा घातली, नैवेद्य दाखवलं, प्रसाद घेऊन आलो. म्हणजे मी जिथं सोळं तिथं नेसलं नव्हतं, ते सोळं मला इथं त्यांनी नेसालं. म्हणजे हे आहे, डोळ्यात पाणी येते सांगितलं असतं म्हणजे स्वामींचं असं. आणि दुसरं अजून एक माझ्या मावस भावाचे जे मिसेस होत्या, त्या मुंबईला डिफेन्समध्ये सर्व्हिसला, डिफेन्स डिपार्टमेंट. त्यांनी त्यांचं सांगितलं, त्यांच्याकडे एक ग्रस्त होते. त्यांना सांगितलं मला अक्कलकोटला जायचं असं दर्शनाला, तर काय करायला पाहिजे काही नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच्या मठात जाऊ, दादरच्या. मग दादरच्या मठात गेले. त्यांनी सांगितलं तुम्ही काही नाही, मुंबई अक्कलकोट, मुंबई सोलापूर गाडी तुम्ही बसा, तुमची पुढची व्यवस्था सगळी ते करतील म्हणून असं. त्याप्रमाणे ते दोघं नवरा बायको मुलगा बेकर म्हणून ते बरोबर ते त्या गाडीत बसले. पहाटे 4 वाजता, 4:30, 5 वाजता तिथं पोचले सोलापूरला. तिथं पोचल्यानंतर एक कॉन्स्टेबल आला, आणि कॉन्स्टेबल म्हणलं तुम्हाला अक्कलकोटला जायचं ना, चला मी घेतो. त्यांच्या बॅगा त्यांनी घेतल्या. जनरली पोलीस लोक किंवा कोणी हात लावत नाहीत, पण त्यांनी त्यांचं हे घेतलं, माझी ड्युटी तिथे अक्कलकोट आहे, चला म्हणत मी दाखवतो. आणि ते ग्रस्त त्यांना घेऊन, म्हणजे तो कॉन्स्टेबल त्यांना घेऊन तिथं आलं. ऑफिसर वगैरे सांगितले आपलं ऑफिस आहे, तुम्ही कारण मी येतो आता म्हणून. ते सगळं पावती करून आले. बाहेर बघतो तो कॉन्स्टेबलच नाही. म्हणजे इतकंच आहे.